विद्यमान मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ठेवण्याचा जरूर आपण प्रयत्न करावा, कारण एक आपल्या खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्याचा तो प्रयत्न आहे. चला पंच जा, शरद वाघमारे पंच पाठवा. आपला शेवटचा सामना आहे, चांगले पंच जा. थोडस निर्णयावर थोडं अचंबित आहे. नेहमी वैयक्तिक थोडस राहुल याच्या निर्णयावर अचंबित आहे, कारण पाहिलं ना तर राहुल आज करणची साथ त्याला लाभणार नाही. म्हणजे ज्यावेळी विठ्ठल चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, परंतु फॉर्म प्रत्यक्ष मैदानात दाखवताना अडचणी येत आहेत. त्या मनाने फलंदाजी सोडली ना तर मी गोलंदाजीचा फॅन आहे साळोख संघाच्या. म्हणजे त्यांचे जे तिन्ही संघ आहेत ना त्यांच्यामध्ये गोलंदाजी खूप मजबूत आहे. एका बाजूला त्या दिशेने सुद्धा पाहिलं तर योगेश आणि मिलिंद वागचौरे आणि अमर हे तीन खेळाडू सोडले तर थोडीशी मग दमछाक होते, परंतु गोलंदाजीवर खूप काम केलंय तिन्ही संघांनी. तर मला अपेक्षा होती फलंदाजी करतील साळोख संघ आणि गोलंदाजीच्या माध्यमातून डिफेंड करतील, परंतु थोडासा अडचणीत आणणारा पाहूया हा झोर होणार का. चांगला प्रयत्न होता, चेंडू येतोय चौकारासाठी आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं ना बऱ्याच वेळा रोहन वाघमारे यांना बाद होताना आपण पाहिलंय. थोडासा स्लाइडला थोडासा अजून अँगल दुसऱ्या स्लिपमध्ये जर गणेश असतो ना तर कदाचित धोका होऊ शकला असता, कारण बऱ्याच वेळा रोहन वाघमारे हा फटका खेळताना बाद झालेत. या फटक्यावर त्यांचा कंट्रोल थोडासा सुटतो, परंतु पहिला चेंडू तो एकदा खेळले तर नंतर मात्र त्यांना थांबवणं खूप कठीण काम आहे. थांबवलं जाणार का सागर. यावेळेला थांबवलंय, एक धाव निश्चितच मिळेल. असं नाही की फलंदाजी नाही, अरुणने सुद्धा एक काळ गाजवलाय. गणेशला हार्डिटर फलंदाज म्हणून नेहमीच आम्ही पाहिलंय. तर त्यानंतर अमोल सुद्धा असतील, आहे फलंदाजी आहे त्यांच्याकडे, नाही असं नाही. शिवाय हे होम ग्राउंड आहे, परंतु बेनेवाडी संघाला पाहिलं आपण ना तर या पंचक्रोशीतून साळोख संघाला पाहता पाहता क्रिकेटची सुरुवात बऱ्याच संघांनी केली. मग आमचे राममामा असतील, संतोष दादा असेल. हा खराब चेंडू होता, खराब चेंडू होता, फायदा उचलता आला नाही, नो बॉल आहे. परंतु फ्री हिटची संधी असेल रोहन वाघमारे यांच्यासाठी. मग राममामा असतील, संतोष दादा असेल, शंकर दादा असतील, त्यानंतर रमण मामा असतील आणि बाळू असतील, असे बरेच जुनी जाणते दोन्ही रमण मामा असतील. पाहिलं ना तर त्यांना पाहून हा फ्रीट आहे, हा चेंडू थांबणार नाही. फ्रीटचा षटकार आलाय, रोहन वाघमारे यांची बॅट तळपले. यावेळेला आपण पाहतोय फायदा उचलता आला नाही रितेश पवार यांना, परंतु रोहन एका बाजूने मात्र चौकार षटकारांची बरसात करतोय. म्हणजे सर्वात जुना संघ. तदनंतर मग आमचे बाळादा गोविंद वाघमारे, त्यानंतर गबरवामा उर्फ रवींद्र वाघमारे, भरत दादा असतील, त्यांच्या समवेत मग वसंत दादा असतील, दोन्ही वसंत पवार अजून आहेत, गोरखदादा असतील, चंद्रकांत वाघमारे, विष्णू पवार. षटकार गेला. यावेळेला आपली ताकद दाखवली जाते. रोहन वाघमारे
मी म्हणतोय कारण इथून त्यांना धावा चेस करण्याचं कोणतंही बर्डन नाही दोन्ही फलंदाजांवर, कारण ते जाणतायत मागे जयेश वाघमारे आहेत, प्रसाद पवार आहेत, त्यानंतर गणेश वाघमारे आहेत, वैभव पवार आहेत, फलंदाजी खूप खोलवर आहे. आज प्रतीक पवार नाही, तेजस वाघमारे नाहीत, त्यामुळे निश्चितच पाहिलं आपण ना शेवटपर्यंत फलंदाजी आहे डोनेवाडी संघाकडे, आणि इथे तर धावा चेस करायच्या नाही, त्यामुळे कोणतंही बर्डन नाही. हा फटका फसलाय. 2 धावा. तर अशा पद्धतीने हे क्रिकेटची सुरुवात झाली या पंचक्रोशीमध्ये. मी त्याचं श्रेय देईन जेव्हा मी पाहायचो राम मामा यांना खेळताना, रमण मामा असतील, कव्हर मध्ये काय सुरेख खेळायचे, जबरदस्त. एक आठवणी आहेत या, ह्या आठवणी अशासाठी की आपण जुन्या खेळाडूंचा, आणि हा झोल होता, झोल झाला असता जर का अरविंद राहिलो असतो ना थोडेसे चेकआउट मध्ये, आपण चाणाक्ष राहिलं पाहिजे. आपण कोणताही अदमास बांधता येणार नाही क्षेत्ररक्षण करताना, आपल्याला कोणत्या क्षणी सावध राहिलं पाहिजे. एका षटकाचा खेळ इथे येतो समाप्त. एका षटकामध्ये धावा आल्या तब्बल 25. नो बॉलचा सोडला तर सर्व धावा आल्या रोहन वाघमारे यांच्या बॅटमधून. 2 षटकार, 2 चौकार. काय फलंदाजी. मी म्हटलंय या दोन जोडी, या जोडीला का संबोधलं जातं, हातातोंडातून दोन्ही खेळाडूंच्या बाईक गेलेली आहे. भविष्यात निश्चितच ती संधी असेल त्यांच्यासाठी, परंतु त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे डोनेवाडी संघाला. आपण पाहिलं ना तर मैत्री चषकामध्ये रितेश पवार याच्यासाठी बाईकची सुवर्ण संधी होती, डोळे झाकून बाईक मिळण्याची सुवर्ण संधी होती. त्यानंतर फौजी चषक मध्ये रोहन वाघमारे यांना पुन्हा एकदा बाईक पटकावण्याची डोळे झाकून संधी होती. काल सुद्धा त्यामध्ये रोहन वाघमारे आघाडीवर होते, परंतु मोक्याच्या क्षणी डोनेवाडी संघाचं गणित थोडंसं बिघडतंय, आणि त्याच्यावर निश्चितच गणेश वाघमारे आणि टीम वसंता पवार विचार करतील, आणि सर्व विचार करू त्याच्यावर. परंतु मोक्याच्या क्षणी चुका होत आहेत हे नाकारून जमणार नाही. एका षटकामध्ये धावफलकावर धावा आल्या 25. आता मात्र अरविंद चांगला असा नवदीप गोलंदाज आहे, लेफ्ट हँड स्विंग आहे या गोलंदाजाकडे. तटस्थ, पंच तटस्थ, परंतु गती जबरदस्त आहे. आता धावफलकावर धावा आल्यात, धावफलकावर तुम्हाला धावा आल्यात, धावसंख्येला आकार द्यावा लागेल. चेंडूचं डॉट पर्सेंटेज जे आहे ते डॉट पर्सेंटेज कमी करावं लागेल. इथून एक धाव जरी आली ना तरी खूप धावा होतील. हा चेंडू सुद्धा तेवढासा हलका नाही. या गोलंदाजाकडे पेस आहे, या गोलंदाजाकडे अतिरिक्त गती आहे, या गोलंदाजाकडे खांद्याचा अतिरिक्त वापर करण्याची क्षमता आहे. उंची तितकीशी जास्त नाही, परंतु आपल्या मजबूत खांद्याचा चांगला वापर केला जातो. रितेश पवार शांत ठेवले जातोय. यावेळेला फेकून दिलाय, चेंडू थांबेल असं वाटत नाही, जातोय चौकारासाठी. तुम्हाला सन्मान देण्याची आता कोणतीही गरज नाही सध्या. यावेळेला तुम्हाला तुमचं जे कौशल्य आहे, प्रत्येक चेंडू तुम्ही सीमारेषेकडे पाठवू शकता, हा कॉन्फिडन्स ठेवावा लागेल. 4 धावफलक वाढतो. या 4 धावफलक जाऊन पोहोचलाय 29 रन्स, 29 धावा. स्टंपच्या वरून जाणारा चेंडू. यस, आपण पाहिलं ना तर त्यामुळे निश्चितच या दिशेने चांगलं पोटेन्शियल आहे, चांगली प्रतिभा आहे. हा खराब चेंडू, हा चेंडू फेकून दिलाय षटकारासाठी. आपण पाहिलं ना तर ज्या फटक्यासाठी रितेश पवार सज्ज असतात तोच फटका त्यांना इथे
दिलाय खेळण्यासाठी गोलंदाजाने आणि निश्चितच शेवटचा चेंडू असेल. 10 धावा तर आल्यात. या चेंडूवर एक चौकार किंवा षटकार आला तर इथून 40 पार करतील डोनेवाडी संघ आणि खूप मोठी धावफलकावर धावसंख्या येण्याची संधी आहे, कारण शेवटचं षटक राहुल हाताळेल. त्यामुळे त्या षटकामध्ये तुम्हाला किती धावा मिळतील हा संभ्रम आहे, कारण हा गोलंदाज चतुर आहे. राहुल दोन्ही बाजूने चेंडूला स्विंग करण्यामध्ये माहीर आहेत. ते पुन्हा एकदा चेंडू आला, इथे धावा येतील. 2 धावा तरी आल्या पाहिजे जेणेकरून रोहन वाघमारे स्ट्राईक करतील. या 2 धावा आल्यात, 12 धावा तर आल्यात. जरी रितेश पवार 3 चेंडू डॉट खेळलाय तरी धावफलक 12 वधारलाय आणि 25 आणि 12 एकंदरीत 37 धावा धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. इथून प्रेशराईज केले जाईल साळोख संघाला, कारण गोलंदाजी खूप मजबूत आहे डोनेवाडी संघाकडे. आणि चिंतेची बाब म्हणजे राहुल जर लवकर बाद झाला ना तर अडचणीत येईल साळोख संघ. त्यामुळे आता राहुलवर जबाबदारी आहे की 50 पार करू द्यायची नाही. 50 पार करू दिली ना तर तो एक 50 धावा 3 षटकांमध्ये 50 धावा. 50चा जो एक प्रेशर असतो ना फलंदाजी करताना, चेस करताना, तो खूप मोठा असतो. कारण प्रत्यक्ष मैदानात खेळताना एक चेंडू जेव्हा डॉट होतो तेव्हा दरदरून घाम फुटतो फलंदाजाला. हा फटका हा गेलाय चौकारासाठी. अशा चुका टाळाव्या लागतील. गोलंदाजांनी चांगला चेंडू टाकला होता, स्टेप आउट करून या चेंडूला फेकून दिलं होतं, परंतु चेंडू अडवण्याची संधी होती. 2 धावा तर निश्चितच आल्या नसत्या. जरी प्रयत्न केला असताना तरी एखादा फलंदाज धावबाद झालाच असता. पुन्हा एकदा त्या दिशेला चेंडू जाणार नाही, परंतु क्षेत्ररक्षण खराब. त्या दिशेने हवेच्या विरोधात फटके लगावले जात आहेत. अन्यथा रोहन वाघमारे यांचा फटका कधीच असा झेल होण्याची संधी फार कमी वेळा असते. अन्यथा हे दोन्ही षटकार होऊ शकले असते आणि यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक खूप चुकी करते. आय थिंक कृष्णा आहेत का? खराब क्षेत्ररक्षण. संधी होती, झेल बाद करण्याची संधी होती. संधी हुकतायत. हा चेंडू जाईल हवेवर, हा थांबणार नाही. हे चांगलं सिलेक्शन आहे रोहन वाघमारे यांचं. कारण आपण विचार केला ना तर रोहन वाघमारे यांचं शॉट सिलेक्शन खूप जबरदस्त आहे. हँड आय कॉर्डिनेशन जे आहे, त्यांच्या मनगटामधली जी ताकद आहे ती तो चांगला पाहिलं आपण तर खूप स्लोवर डिलिव्हरी होती. आपण चौकाराची संधी दवडले हे रोहन वाघमारे सुद्धा जाणतो, परंतु 2 चेंडू आहेत शिल्लक. काम केलंय त्यांनी त्याचं. हॅलो, काय बोलताय? हा हो, 53 धावा शेवटचा चेंडू शिल्लक. चतुर गोलंदाज आहे. म्हणजे गोलंदाज खूप चतुर आहे. जर का रोहन वाघमारे सारखा फलंदाज नसताना समोर तर हा गोलंदाज अजून चांगली कामगिरी करू शकतो. कारण शॉर्ट सिलेक्शन आपण पाहिलं रोहन वाघमारे यांचं, तर त्यांनी चेंडूला टर्न होण्याची संधी फार कमी दिली. झेल टिपला असता तर एक षटकार वाचू शकला असता, परंतु मी म्हटलं क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही. 53 धावा झाल्या, 54 धावांची गरज आणि राहुल यांना इथे 18 चेंडूपैकी किमान 12 चेंडू त्यांनी खेळण्याची खूप गरज आहे. हे त्याचं होम ग्राउंड आहे, परंतु समोर धावांचा डोंगर आहे. 3 षटकामध्ये जर 54 धावा जर का दिल्या डोनेवाडी संघाने इथून तर निश्चितच ते फुगाडीत मारायला कोणी नाही अशी परिस्थिती होईल. परंतु पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. क्रिकेटमध्ये नेहमीच
जर आणि तरला संधी नाही, कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. येणाऱ्या 18 चेंडू 54 धावांची गरज, प्रति षटकामागे 18 धावांची गरज. राहू दे, बरोबर आहे. माला बोल. बोल बोल. हा, ओके ओके, बरोबर बरोबर, ठीक आहे ठीक आहे, लगेच लगेच. येस, आपण पाहिलं ना तर निश्चितच साळोखवाडी, डोलेवाडी, गौरकामत, संजयनगर, वदत, कुशेली ही आपल्या आदिवासी वाड्यांमधील क्रिकेटपटूंसाठी गणेश वाघमारे, योगेश वाघमारे, सागर पवार, तदनंतर राजेश सागर गौरकामत या सर्वांनी मिळून भिमगड प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे. संघमालक झालेले आहेत 15, परंतु खेळाडूंना फॉर्मची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. आजचा अंतिम दिवस होता फॉर्म भरण्यासाठी, उद्याचा अंतिम दिवस आहे. तर सर्व खेळाडूंनी उद्या येताना मीटिंग आहे भिमगड प्रीमियर लीगची, तर त्या मीटिंगला येताना प्रत्येकाने आपला फॉर्म घेऊन यायचा आहे. बरेच खेळाडू शिल्लक राहिलेत. ज्यांनी कोणाला फॉर्म मिळाला नसेल त्यांनी आपल्या वाडीमध्ये कोणासोबतही संपर्क करायचा आहे आणि कळवायचं आहे. आपण पाहिलं तर येणाऱ्या 18 चेंडू 54 धावांची गरज. सागर हा खेळाडू खूप इम्प्रेसिव्ह आणि फटका फसलाय. आणि मी म्हंटल राहुल प्रेशर आहे थोडस, मी त्या निर्णयावेळेस थोडासा कन्फ्युज होतो, परंतु राहुलला कदाचित वाटलं असेल की आपण धावा जमवल्या तरी आपले गोलंदाज त्या धावा डिफेंड करू शकत नाही. परंतु मी नेहमीच फलंदाजीपेक्षा त्यांच्या गोलंदाजीचा फॅन आहे, कारण ही फलंदाजी राहुल याच्या जर का राहुल कडून चांगली कामगिरी झाली नाही तर बऱ्याच वेळा आपण पराभूत होताना पाहिलं डेनवाडी संघाला. परंतु पाहूया, साळोख संघाला, परंतु पाहूया आता अमोल 3ऱ्या क्रमांकावर संधी आहे. जेव्हा कोणता फलंदाज अपयशी ठरतो, लवकर बाद होतो प्रमुख फलंदाज, तेव्हा ती पुढच्या फलंदाजासाठी एक संधी असते. ती संधी म्हणून घेणार का? कारण पुढच्या सामन्यामध्ये संघ तुमच्यावर तो विश्वास दाखवला जाणार का? आणि हे चक्र अविरत चालू असतं क्रिकेटमध्ये, आणि ते दाखवलाय. हा चेंडू थांबणार आहे. षटकार, षटकार. काय आगाज केलाय. मी आलोय, मी पाहिलं, मी ठरवलं आणि चेंडूला फेकून दिलंय. 6 धाब्यांसाठी 1 षटकावर रिझन मध्ये जयेश वाघमारे यांना कोणती संधी नाही, त्या दिशेला चेंडू जाईल 6 धाब्यांसाठी. पुन्हा एकदा सज्ज. तेच मी म्हटलं की ही संधी आहे. हा चेंडू स्लोवर होता, थोडस पाहिलं ना तर अमोलनी गाईड केलं असतं, पॉइंटला राजू वाघमारे यांना चकवलं असतं तर चौकार किंवा 2 धावा मिळू शकल्या असत्या. आणि ही चांगली लाईन आणि लेन पकडले, वाईडिश ठेवले. चेंडूचा टप्पा थोडा पुढे ठेवला तर अडचणीत येईल गोलंदाज.
पुन्हा एकदा तो चेंडूचा टप्पा आपण पाहिला ना तर पुढे ठेवलाय. मी म्हंटल कारण एवढा ताकदवान आणि असे फटके मारायचे आहेत. तुम्हाला एका षटकात 3 षटकार मारायचे आहेत, हे लक्षात ठेवायला लागेल साळुंख संघाने. तुम्ही जर एका षटकामध्ये 3 षटकार मारले तर तुमच्या 54 धावा तशाच होत आहेत. त्यामुळे तुमच्याकडे ती संधी आहे की तुम्ही एक चेंडू बॉट झाला तर पुढचा षटकार कसा मिळेल. गोलंदाज तो प्रत्येक चेंडू आपल्याला षटकारासाठी देईल का हा मोठा प्रश्न आहे. परंतु फलंदाजांनी तरीही आपली ताकद दाखवण्याची खूप गरज आणि ती ताकद दाखवली. 4 चेंडूमागे 12 धाव वसूल केल्यात, त्यामध्ये 2 षटकार आलेत. राहुल जरी बाद झालाय ना तरी माझ्या मनगटात ती ताकद आहे हे दाखवतोय अमोल इथे. पुन्हा एकदा षटकार षटकार काय लाजबाब जिंकलो या खेळाडूने. हवा काढली. आता विचार करायला भाग पाडले जाते. या चेंडूवर षटकार आला ना तर समीकरण 30 धाबा राहील. या चेंडूवर षटकार आला कारण रोहन वाघमारे आणि वसंत पवार आहेत अजून मागे, त्यामुळे या चेंडूवर षटकार आला तर अजून खूप चांगलं आहे साळुंख संघासाठी. वाईड काम केलंय, चोख काम केलंय. मी तेच म्हणत होतो तुम्हाला ना राहुलवर डिपेंड राहून जमणार नाही. तुम्हाला आपल्या मनगटातली ताकद दाखवावी लागेल. आज करेन नाही परंतु अमोलनी दाखवले ताकद. त्यांच्याकडे अरुण सुद्धा आहे, गणेश सुद्धा आहे, फलंदाजी आहे, खोलवर आहे, नॉनस्ट्रायकरला विठ्ठल आहेत, ते सुद्धा हा हिटर फलंदाज आहेत. हा फुलटा चेंडू होता, फायदा उचललाय. अंतिम क्षणाला चेंडूला बॅट लागले, अंतिम क्षणाला गेलाय चौकार. जाणतोय अमोल की हा षटकार मारण्याची संधी होती परंतु चेंडू लागलाय बॅटला. एकंदरीत धावफलकावर धावा झाल्या 23. आता मात्र येणारे या 12 चेंडू फक्त 31 धावांची गरज. काय फलंदाजी झाले, काय फलंदाजी झाले. विचार करायला भाग पाडले बेनेवाडी संघाला. तेच मी म्हणतोय कारण तुम्हाला तुमच्या मेहनतीच्या बळावर, क्रिकेट हा खेळ जो आहे तो सराव आणि मेहनत, त्यामुळे तुम्ही स्वतःला किती वेळ देताय, या खेळावर किती प्रेम करताय, या खेळाचा किती सन्मान करताय. संघामध्ये जागा काय आहे, संघामध्ये जागा जरीही ती क्षेत्ररक्षकाची असेल तरीही त्यावर सुद्धा भरभरून प्रेम करता आलं पाहिजे. 12व्या खेळाडूची जरी असेल, पाणी घेऊन जाणाऱ्याची जरी असेल तरीही माझा संघ जिंकला पाहिजे. आणि हा सुद्धा हलाल षटकार. मी म्हणतो हे दोन्ही घातक फलंदाज आहेत, दोन्हीही घातक फलंदाज आहेत. जरा विचार करायला भाग पाडले डोनेवाडी संघाला. थोडेसे चिंतेचं वातावरण आहे. तमाम प्रेक्षक गटामध्ये चिंतेचं वातावरण आहे. 11 चेंडू केवळ 25 ची गरज. यस, यावेळेला चांगला गतीने चेंडू टाकला जातो. प्रति षटकात 18ची गरज होती परंतु सध्या जाते 20च्या सरासरीने साळुंख संघ. हा फटका फसलाय. यस, शरद सेफ हँड आहेत, सेफ हँड आहेत. अजून एक 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू 25 धावांची गरज. 9 चेंडू 25 धावांची गरज. पाहूया कोण येतंय. अरुण येणार का की अजून कोणाला धाडलं जातंय. यस, सागरला धाडलं जातंय. अरुण एक काळ असा होता, अरुण सलामीवीराची भूमिका पार पाडायचा परंतु निश्चितच सरावाचा अभाव आणि सध्याचा फॉर्म पाहता त्याला थोडस मागे ठेवलं गेलंय. नऊ चेंडू 25 ची गरज. या 3 चेंडू मागे सात 8 धाबा जरी आल्यात तरी मला वाटतं शेवटी अंतिम षटकामध्ये निश्चितच वसंत पवार यांच्याकडेच डोनेवाडी संघ जाईल, यामध्ये वाद नाही. कारण आज त्यांनी उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक.
हा षटकार खाल्ल्यानंतर जबरदस्त कमबॅक केलंय. छोटा पॅकेट बडा धमाका. भिंगड प्रीमियर लीग मध्ये सागर पवार साळुकवाडी यांच्या टीमकडून आयकॉनच्या भूमिकेत पाहायला मिळतील आपल्याला रोहन वाघमारे. तर जयेश वाघमारे सुद्धा आयकॉनच्या खेळाडूच्या भूमिकेत आहेत. तदनंतर पाहिलं ना आपण तर तेजस वाघमारे आयकॉनच्या भूमिकेत आहेत. प्रतीक पवार आयकॉनच्या भूमिकेत आहेत. रितेश पवार आयकॉनच्या भूमिकेत आहेत. मिलिंद वाघचौरे आयकॉनच्या भूमिकेत आहेत. अमर आयकॉन आहेत तिथे. तदनंतर रोशन पवार साळोख हे सुद्धा आयकॉन आहेत. मजा येणार आहे लीगला. हा खूप बाहेर यस पंच सांगतात यावेळेला तिथे वाईट, परंतु 7 चेंडू आणि 22ची गरज आणि विसरून जमणार नाही. अमोलनी 4 चेंडू मागेच त्या 22 धाबा पटकावल्यात. त्यामुळे निश्चितच या चेंडूवर एक चांगला मोठा फटका आला ना तर साळोख संघ अजून खुश असेल. परंतु रोहन तो फटका देणार का? फटका दिला नाही. झोल होणार नाही. परंतु आहे सामन्यात आहे साळोख संघ. येणारे 6 चेंडू 20ची गरज. यस पाणी घेऊन जायचं. जाऊ शकता राहुल जा. 6 चेंडू 20ची गरज. थोडस डोनेवाडी संघाला सुद्धा टीम मिटिंग साठी संधी आहे. 6 चेंडू आणि 20ची गरज आहे. पहिल्या 2 चेंडूवर हा सामना खुला होईल. त्यामुळे पहिले 2 चेंडू कोणाच्या बाजूने जाणार बघूया. पहिल्या 2 चेंडू एका मोठ्या फटक्याची गरज असेल साळोख संघाला तर पहिले 2 चेंडू निर्धाव टाकून या सामन्यावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाईल डोनेवाडी संघाकडून. चांगली साथ दिली सागरनी. त्यांनी स्वतः 5 धाबा जमवल्या 3 चेंडू मागे. तर विठ्ठलने सुद्धा एक षटकार लगावला. येणारे 6 चेंडू 20 धावांची गरज. सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ प्रेक्षक त्यानंतर खेळाडू मित्र सुद्धा सामन्याचा आनंद उचलतायत. अजिंक्य भैर उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत गोरकामत यांच्या वाढदिवसात इत्यर्थ ठेवलेले सामने आपण पाहतो. शरद वाघमारे आणि त्यांच्या टीमने निश्चितच 6 चेंडू 20ची गरज. आलाय चाबूक आलाय. चाबूक मी म्हंटल ना चाबूक आलाय. चाबूक लावलाय. पहिल्या चेंडूवर 2 चेंडूवर हा सामना खुला होणार आहे. परंतु प्रेक्षकांना तेच आहे. साळोख संघाचे प्रेक्षक एका बाजूने खुश आहेत. डोनेवाडी संघाचे प्रेक्षक एका बाजूने थोडेसे हिरमुसलेले आहेत. परंतु इथे विजय क्रिकेटचा होणार आहे. आपला गावाचा संघ जिंकावा हे नेहमीच प्रत्येकाची इच्छा असते. परंतु शेवटी मैदानामध्ये जे चांगला खेळतो तो जिंकतो. परंतु आपण पाहिलं ना तर वसंत पवार मोठं नाव डोनेवाडी क्रिकेट साठी. यावेळेला स्लोवर 4 चेंडू 14. वाटत होतं खराब चेंडू होता परंतु चेंडूची गती कमी केली आणि चेंडू थोडासा स्लो केला जातोय पुढे टाकून. वारंवार आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न होतोय हे समजलंय वसंत पवार यांना आता. परंतु अमोल सुद्धा काय फलंदाजी झाले. फुलटा चेंडू होता. ब्लॉक होल बनवलंय वसंत पवार ऑन टार्गेट. आणि ही खासियत आहे वसंत पवार. तो जाणतायत या फलंदाजाला चेंडू डॉट काढायचा नाही तर या फलंदाजाला आउट घ्यायचं आहे. आणि इथे पुन्हा एकदा चेंडूला स्लो केले जाते आणि बॅट जाते अगोदर आणि चेंडू येतो थोडासा. आता मात्र थोडस साळोख संघाचे प्रेक्षक जाणतायत हा सामना आता डोनेवाडी संघाच्या बाजूने. परंतु चॅम्पियन सारखा लढलाय. काही गरज नाही हताश निराश होण्याची. एका बाजूने तर तू जिंकलाय आणि
तब्बल त्याच्या बॅट मधून आल्या होत्या 28 धाबा 8 चेंडू. क्या बात आहे. 4 षटकार 1 चौकार. जबरदस्त फलंदाजी. पाहूया अजून सामना आहे. अरुण सुद्धा मोठं नाव एकेकाळी साळोख संघासाठी. मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. आता कोणता अतिरिक्त चेंडू टाकला नाही वसंत पवार यांनी तर डोनेवाडी संघ इथे विजय होईल. कारण कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस आहे. परंतु पराजयाचं अंतर कमी होणार का? हा फटका बसला. सोपा झेल. राजू वाघमारे झेल खाली. झेल टिकला. चला कोण खेळतोय? सागर पवार खेळा एक चेंडू. टाका एक चेंडू. यस विजयी ठरलाय. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला होता आणि इथे डोनेवाडी संघ झालाय पात्र. डोनेवाडी संघाचे अभिनंदन. आयोजकांशी संपर्क करून आपण रविवारी वेळेत यायचं आहे. सोमवारी फायनल सोमवारी होईल याची नोंद घ्यायची आहे. चांगला लढला. एका हाती किल्ला लढवला अमोल यांनी. पाहिलं ना तर सागर अरुण आणि राहुल विठ्ठल सुद्धा एक चेंडू मिळाला. प्रयत्न केले. सुरेख प्रयत्न झाले. आणि पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत उद्या 3ऱ्या दिवसामध्ये. कोकण लाईव्ह इव्हेंट्स आपल्यासोबत 4 दिवस जुळलेले आहे. त्यामुळे निश्चितच या सामन्याचं कव्हरेज थेट प्रक्षेपण आपण पाहणार आहोत. ते म्हणजे कोकण लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. तर सर्वांना शुभेच्छा. आयोजकांनी उद्याच्या संघांना कॉलबॅक करायचे आहेत. विचार केला ना तर जयेश वाघमारे आज खूप खुश. कारण कोणतीही संधी न मिळता टीम जिंकले. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आयोजकांनी कॉलबॅक करायचं आहे उद्याच्या संघांना. कारण आपण पाहतोय आयत्या वेळेला बऱ्याच संघांनी इथे दमछाक केलेली आयोजकांची. तर आपण आताच कॉलबॅक करायचं आहे. अन्यथा दुसऱ्या टीमची आपण सोय करायची आहे. तर इथून घेतो रजा. कोकण लाईव्ह इव्हेंटचे सुद्धा खूप खूप आभार दोन्ही टेक्निशियन. तर कृपया आपण आपला सेटअप जो असेल तो सेटअप घ्या व्यवस्थित करून आणि योग्य प्रवास करा सर्वांनी. उद्या भेटूया ठीक सकाळी 9:30 वाजता. जय हिंद जय आदिवासी. ए काढ.